जय श्रीराम. श्री महाराजांनी साधकांना केलेले मार्गदर्शन आपण परवापासून बघतोय. बापूसाहेब मराठे यांनी सांगितलेल्या आठवणींमधलं. तर आता चौथा बुद्धिभेद बघूया. म्हणजे चौथा बुद्धिभेद म्हणजे गोंदवल्यास कशाला जायला पाहिजे. घरीच बसून शांतपणे नाम घेतले तर ते जास्त चांगले नाही काय. आता त्याच्यावर महाराज म्हणाले, चांगलंच आहे, बरोबर आहे, घरीच बसून शांतपणे नामस्मरण होईल तर जरूर करावे, फारच चांगलं म्हणाले. पण तुम्ही काय करताय? घरी बसून शांत चित्ताने नामस्मरण होईल हे गृहीत धरताय. हे होऊच शकत नाही. घरी प्रपंचाच्या आणि लौकिकाच्या खालीच तुमची मान असते. लौकिक आणि व्यवहार म्हणजे मानेवरचं जूच आहे अगदी. उद्या रिसेप्शनला कुठे जायचं आहे, आहेर काय करायचं आहे, उद्या कोण येणार आहे, तो मला काय म्हणणार आहे, मी त्याला काय म्हणणार आहे, माझा मान दुखावला जाणार आहे का, मसणं दगडं फलाणं असं सगळं लौकिकाचं आहे ना, ते सतत मानेवर असतं. त्यामुळे मनाला तशी मोकळीकच नसते. आणि तिथे कसं शांत जप व्हायचं आहे असं तुम्ही कसं गृहीत धरताय? शांत जप घरी होऊ शकत नाही. ते सामर्थ्यच तुमच्यात नाही. नामस्मरणाने ते येईल, पण ते जोवर येत नाही तोवर तुम्ही असं म्हणून चालायचं नाही. जेव्हा तेवढी जपसंख्या होईल आणि ते सामर्थ्य येईल तेव्हा ते तुम्ही जाणं सोडा, पण तोवर नाही. आणि पुढे महाराजांनी एक दृष्टांत घेतला. तो असा म्हणाले, समजा आपल्या प्रकृतीत बिघाड झाला आणि आपल्याला सपाटून जुलाब झाल्यावर पाणी जातं अंगातलं, डिहायड्रेशन होतं. ते झाल्यावर अत्यंत थकवा वाटतो आणि डॉक्टरला बोलविल्यावर ते आल्याबरोबर काय सांगतात की यांना सलाईन दिलं तर हे ताबडतोब बरे होतील म्हणाले, बरे होतील. आणि अशा वेळी सलाईनच लावतात. मिठाचं पाणी आत गेलं की ठीक होतं सगळं. आणि वेळेवर ते नाही गेलं तर काही वेळा डिहायड्रेशननं प्राणोत्क्रमणसुद्धा होऊ शकतं. लहान मुलं तर दगावतात यात. तेव्हा हे जसं आहे ना, डिहायड्रेशन झाल्यावर सलाईन द्यायला नर्सिंग होममध्ये जावं लागतं ना. का घरी सलाईनच्या बाटल्या तयार असतात? बाटल्या नसतात घरी, म्हणून चटकन जवळच्या नर्सिंग होममध्ये जायचं, 2 बाटल्या सलाईन घ्यायचं, बरं व्हायचं आणि फ्रेश होऊन परत यायचं. हे जसं तसं ते आहे. तिथे सगळी सुविधा तयार असते, ते त्याचसाठी. हे जसं आहे तसं माझं गोंदवलं आहे. जेव्हा मन मलिन होतं आणि तुम्ही गोंदवल्याला येता तेव्हा त्या प्रवेशद्वाराच्या बाहेर तुमचं लौकिकाचं आणि व्यवहाराचं मानेवरून निघतं आणि त्यामुळे तुम्ही आत आलात की तुमचं मन अगदी हलकं होतं. हा अनुभव सगळ्यांना येतो. असं मन हलकं झालं की ते नामस्मरणाला उत्तम प्रकारे लागतं आणि मग ते नामस्मरण शांत चित्ताने आणि उत्तम होतं. शिवाय तिथे मनाला अशी शुद्ध हवा आणि देहालाही शुद्ध हवा मिळते. इथे देहालाही शुद्ध हवा नाही आहे, इथे पोल्युशन आहे सपाटून. म्हणून दोन्हीला शुद्ध हवा मिळावी म्हणून यायचं असतं तिथे. आणि पुढे म्हणाले, नर्सिंग होमचं बिल तरी येतं, तसं तिथे बिलही येत नाही. असं सगळं सोयीचं ठेवलेलं असताना गोंदवल्याला कशाला जायचं हा प्रश्न यावाच कशाला, असं महाराजांनी सांगितलं. घाण साचलेली असली म्हणजे ती नाही का आपण साफ करत, तसं हे करावं. किंवा एखादी गोष्ट सँडपेपरने साफ करावी, तसं हे आहे, असा तो दृष्टांत. आता दुसरा दृष्टांत बघा. आता 5वा बुद्धिभेद, गोंदवल्याला कशाला जायला पाहिजे, याचाच पुढचा प्रश्न असा आहे की विशेष असं काय विशेष आहे गोंदवल्यात? त्यांच्यासाठी महाराज देत आहेत की गोंदवल्यात असं काय जास्त विशेष आहे म्हणून तुम्ही तिथे जाता, या प्रश्नाला तो प्रसंग असा. एक गृहस्थ रिटायर्ड झाले सरकारी नोकरीतून. त्यांना चांगली पोस्ट असल्याने नॅशनल पेन्शन बसली आणि 6 खोल्यांच्या ओनरशिपचा ब्लॉकमध्ये स्वारी राहत होती. आर्थिकदृष्ट्या अत्यंत अनुकूल होतं सगळं.
एकुलता एक मुलगा, त्याचं लग्न झालेलं, तो सद्गुणी, सुनबाई सद्गुणी, सगळं छान, कशाची कमतरता म्हणून नाही, कसली चिंता नाही. शांती करता यांनी गोंदवलेला जावं असं काही कारण नव्हतं. बायको बरीच परमार्थ सन्मुख होती. असं असतं काही वेळा. नवरा जर परमार्थ सन्मुख असला तर बायको नसते, बायको परमार्थ सन्मुख असली तर नवरा नसतो. असं 90% असतं बरं का. दोघेही असले तर भाग्यवान. मी आहे त्या भाग्यात. तर असं असल्यामुळे बाईच्या मनात यांनी गोंदवलेला जाऊ नये असं असायचं. आणि हे तर वरचेवर गोंदवलेला जायचे. 3 आठवडे राहायचे, जप करायचे, परत यायचे. तर ही बायको काय म्हणायची, तुम्हाला शांती पाहिजे ना, एकांत पाहिजे ना, मी तुम्हाला एका खोलीत चांगला एकांत मिळेल असं करते, तुम्हाला कोणताही विक्षेप येणार नाही असं मी करते, मी तुम्हाला प्रपंचातली काहीही अडचण सांगत नाही, मग तुम्ही इथे बसून का नाही नामस्मरण करत, उठल्या सुटल्या गोंदवलेला कशाला जाता. असं सारखं नवरा बायको चालायचं. ते काय म्हणायचे, कशाला काय, तू चल बरोबर, म्हणजे कशाला जातो ते कळेल. याचा अर्थ त्या बाईला कळायचा नाही. अगं माझा तिथे काय मनाचा लय साधतोय ते काय सांगू, तू चल तर खरी, पण ती जाम जायचीच नाही, तुम्हाला माझं ऐकायचं नाही, आम्ही बायका, असं ती कसर काढायची. एकदा ते नवरा बायको मालाडला आले महाराजांना भेटायला. दोघं महाराजांपुढे बसल्यावर महाराज फट दिशी काय म्हणाले, माय कसं काय चाललंय. महाराज अंतर्ज्ञानी असल्याने त्यांनी बाईकडे बघून विचारलं. म्हणजे महाराजांनी बोटच घातलं घशात. आपल्याला मळमळत असलं आणि बोट घशात घातल्यावर ओकारी येते की नाही, तसं महाराजांनी केलं. महाराजांना बरोबर माहीत होतं की कुठे डासतंय आत ते. ती महाराजांना म्हणाली, मला आपल्याला असं सांगायचं आहे की आमच्याकडे 6 खोल्या आहेत, 1 खोली मी यांना स्वतंत्र देते, काहीही काम सांगत नाही. तेव्हा शांतचित्तानं अगदी एकांतात, जो एकांत त्यांना गोंदवल्यात सुद्धा मिळणार नाही, अशा एकांतात मी त्यांना जप करा म्हटले. ते माझं न ऐकता मुद्दाम तडफडायला गोंदवलेला जातात. तर तुम्ही त्यांना तसं जाऊ नका असं सांगा. या मायचं ऐकावं असं तुम्ही त्यांना सांगा, कारण माझं ते ऐकत नाहीत. महाराजांना माहीतच होतं की हे असंच व्हायचं आहे. तेव्हा महाराज काय म्हणाले, माय तुला काय सांगू, माझ्या गोंदवल्यात जास्त काय आहे ते काय सांगू, कोणत्या शब्दात सांगू. असं म्हणून महाराजांनी एक दृष्टांत घेतला. इथे विजेचा एक दाब आहे, तुझ्या घरीही विजेचा दाब आहे. हा दाब आणि तो दाब सारखा आहे, पण कोयनेला वीज जिथे तयार होते तिथे केवढा दाब आहे, केवढा प्रचंड दाब आहे तिथं. तसं इथे जेवढा दाब तयार होतो तिथे केवढा दाब आहे, जेवढा दाब, तसं इथे जेवढा दाब आहे तेवढा तुझ्या घरी आहे, आणि कोयनेला जेवढा दाब आहे तेवढा गोंदवलेला आहे असं समज. असा फरक आहे. इथे ते जे नामस्मरण करतात तेवढ्या गोंदवलेला केलं तर त्याच्या कितीतरी पट उपयोग चित्त एकाग्र व्हायला होतं, त्याची क्वालिटी कितीतरी पट चांगली होते. पण तू केल्याशिवाय तुला मी ते काय सांगू, तुला कसं कळणार. तेव्हा ते त्यासाठी गोंदवलेला जातात. तसं ते शास्त्र आहे. तेव्हा तू त्यांचा पाय का मागे ओढतेस आणि मला ओढायला का सांगतेस. मी त्यांना जाऊ नका सांगणं म्हणजे त्यांचा पाय ओढणंच नव्हे का. तर तसं का सांगतेस, तसं करू नको माय. तिथे सगळे नामस्मरणाला बसतात, तेव्हा तूही त्यांच्याबरोबर जा आणि त्याची मजा चाखून तर बघ. एखाद्या वर्षात तुला ते साधेल. तू जा तर खरी आणि मला त्यांचा पाय ओढायला सांगू नकोस, असं ते महाराजांनी सांगितलं. आता पुढे, आता 6वा बुद्धिभेद तो असा की परमार्थी मनुष्य दुबळा होतो. म्हणजे परमार्थाला लागलेला मनुष्य दुबळा होतो आणि व्यवहाराला नालायक ठरून स्वतःचे व राष्ट्राचे नुकसान करतो. हा आरोप आता उद्या बघू. जय श्रीराम. श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. श्री ब्रह्मानंद महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम श्रीराम श्रीराम.